ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मास महिन्यानिमित्त कावड यात्रा आयोजित करण्यात आली होती. रविवारी सकाळच्या सुमारास वाजत गाजत कावड पदयात्रा ही गौरी शंकर मंदिर सेवाकुंज ते रामकुंड येथे पायी यात्रा काढण्यात आली. कावडमध्ये गंगा गोदावरी रामकुंड येथील तीर्थजल घेऊन परत यात्रा रामकुंड ते गौरी शंकर मंदिर येथे समाप्त झाली. महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक गौरी शंकर मंदिरात संपन्न झाला. तसेच यावेळी आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन मंदिराच्या वतीनं करण्यात आले. गौरी शंकर मंदिर सेवाकुंज पंचवटी याची स्थापना 1972 ला झाली. स्वर्गीय श्री रामरतनजी पुजारी या मंदिराचे प्रथम पुजारी होते. श्री गजानंदजी रामरतनजी शर्मा हे मंदिराचे सेवेकरी आहे. मंदिरात नर्मदेश्वर शिवलिंग नर्मदा नदीच्या काठावर प्राकृतिक स्वरूपात शिवलिंग जागरूक देवस्थान असून येथे पूजा करणे भरपूर लाभदायक आहे अशी मनोकामना पूर्ण होते. आपल्या पूर्ण सनातन धर्मामध्ये जलाभिषेक करायचा असतो. श्रावणामध्ये जास्त महत्त्व असतं. गंगा गोदावरीचं जे आपलं तीर्थ आहे ते घेऊन आपण शंकरावरती अभिषेक करतो. त्याच्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आणि सर्व जगांचं कल्याण होतं. तर यासाठी मी परमपूजनीय प्रदीपजी मिश्रा यांचे खूप खूप आभार मानतो का त्यांनी पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण जगामध्ये शिवपुराण कथेची जी महती आहे, जी वैशिष्ट्य आहेत ते सांगायला सुरुवात केल्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात शंकर महादेवाचं मंदिर होत आहे आणि पूर्ण भारत देश हा सनातन धर्मामध्ये एकदम न्हावून निघाला आहे असं सांगते. पूर्ण भारतामध्ये सनातन धर्माची जी लाट आलेली आहे ती अशीच वाढत राहो आणि त्याचं पूर्ण जगाचं कल्याण हो ही भोलेचरणी प्रार्थना. शंकर महादेव मंदिराला 1978 साली स्थापन केलेलं आहे आणि गेल्या 3 वर्षांपासून कावड यात्रा आम्ही चालू केलेली आहे आणि आम्ही याचा लाभ घेतो. गौरी शंकर भगवान सेवाकुंज पंचवटी या ठिकाणाहून आम्ही कावड यात्रेला सुरुवात केली होती. इथून आम्ही वाजत गाजत या ठिकाणाहून आम्ही रामकुंडावरती गेलेलो होतो. त्या ठिकाणी आम्ही जल घेऊन आम्ही तिथून रामकुंड ते सेवाकुंज या ठिकाणी आम्ही पदयात्रा करून आम्ही वाजत गाजत या ठिकाणी कावड आणलेले आहे आणि खूप अतिशय प्रतिसाद आम्हाला ह्या प्रत्येक भाविकांचा मिळालेला आहे आणि हा जो आनंद आहे आम्ही कधी विसरू शकत नाही आणि यापुढे पण आमची यात्रा अशीच अजून वाढत राहावं आणि या हिशोबाने आमची यात्रा अजून सुशोभित हीच प्रार्थना करतो. आणि आमचे भोलेनाथ या ठिकाणी आमच्या सोबत होते आणि आम्हाला अक्षरशः असं वाटत होते की वरतून आमचे भोलेनाथ या ठिकाणी प्रगट झाले आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत पदयात्रा आम्ही करून आलेलो आहोत. आम्हाला खूप खूप आनंद होता. या ठिकाणी लहान मुलापासून तर वयस्कर व्यक्तीपर्यंत या ठिकाणी सगळ्यांनी सहभाग घेतलेला होता आणि सर्वांनी या ठिकाणी कावड यात्रेचा आनंद भरपूर खूप या ठिकाणी केलेला आहे.
यात्रा यशस्वीतेसाठी हर्षल शर्मा तसेच शर्मा कुटुंब सहभागी होते. श्रीमती पुष्पा रामरतन शर्मा, गजानंदजी शर्मा, अरुणा शर्मा, महेश शर्मा, निकिता शर्मा, शिवांश शर्मा, कियान शर्मा, पलक व्यास, हर्षल शर्मा, अंश शर्मा, पूजा शर्मा यांच्यासोबत श्री अनिलजी शर्मा, बंसी शर्मा, सचिन पुजारी, भीमजी कुमावत, सुशीलजी शर्मा, भार्गवजी, कैलाश शर्मा, मनोज अग्रहरी, बाबूलाल खिंची, सुनील चौहान, प्रसाद मंडवान, सेवाकुंज ट्रस्टचे हरीश सबनाणी, मोरे काका, डॉक्टर पाटील, श्री धनराज वाल्हाडे, प्रल्हाद जयकर, सोपान जयकर, रोहित देशमुख, दिलीप चौहान, समस्त महिला मंडळ यांचा अनमोल सहकार्य कावड यात्रा या कार्यक्रमात यशस्वी पार पडला. गौरी शंकर महादेव मंदिर आहे आपला. हा आपला 3रा वर्ष आहे आपण कावड यात्रा करतोय श्रावण महिन्याचं. रविवारचा दिवस ठेवतो आपण, त्या दिवसच्या निमित्ताने काय सर्व लोकांना सामील व्हावं लागतं. कावड यात्रामध्ये गंगेचा गोदावरीचा आपला निर्मल जल घेऊन तिथून आपण पायी येऊन आणि शिवजीला अर्पण करतो. हिंदू धर्मात श्रावण मासाचं अत्याधिक महत्त्व आहे. आपल्या धर्मात शिवजीची या मासमध्ये शिवजीची पूजा केली जाते. याच्यामध्ये आपण शिवजीचे जे काही आपली मनोकामना राहते या महिन्यात जर त्यांची पूजा केली तर त्याचा आपला पूर्णपणे आपल्याला भेटतो.